तुम्ही ही गोष्ट नक्की ऐकली असेल, की सुरुवातीच्या काळामध्ये जर विप्रोच्या शेअरमध्ये आपण ₹10,000 इन्व्हेस्ट केले असते, तर आज त्याची व्हॅल्यू जवळपास 200 करोड असती. त्याच पद्धतीनं जर तुम्ही ₹5,000 ची मंथली एस-आय-पी लावली येणाऱ्या 20 वर्षासाठी, तर तुम्हाला ₹1,00,00,000 मिळू शकतात. तर हे खरं आहे का? हे 100% खरं आहे. कारण की याच्या मागं कंपाउंडिंगचं मॅजिक आहे, कंपाउंडिंगची पॉवर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया, की लाँग टर्ममध्ये आपण फक्त वेळ देऊन सुद्धा वेल्थ क्रिएट करू शकतो. तर नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया कंपाउंडिंग कशा पद्धतीने वर्क करतं आणि कंपाउंडिंग म्हणजे काय. आता कंपाउंडिंग म्हणजे काय? चक्रव्याढ व्याज म्हणजे काय? व्याजावर व्याज मिळत जातं. आपण समजा एक एक्झाम्पल घेऊया, की आपण समजा ₹10,000 इन्व्हेस्ट केले सुरुवातीच्या पहिल्या वर्षी आणि 10,000 वर आपण 10% इंटरेस्ट पकडूया. तर 10% इंटरेस्टने किती होतील आपल्याला इयरच्या एंडिंगला? जवळपास ₹11,000 मिळतील. पुढच्या वर्षी काय होईल, की त्या 11,000 वर आपल्याला व्याज मिळणार आहे 10%. तर त्याची रक्कम किती होईल? जवळपास ₹12,100 आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. तिसऱ्या वर्षी काय होणार आहे? त्याच्यावर पुन्हा इंटरेस्ट मिळणार आहे 10%. तर आपल्याला रक्कम मिळणार जी आहे, इंटरेस्ट मिळणार आहे, तो ₹13,310. अशा पद्धतीनं कंपाउंडिंग दरवर्षी आपल्याला इंटरेस्टवर इंटरेस्ट मिळून आपल्याला लाँग टर्ममध्ये चांगली वेल्थ होते. आता बघा सिंपल याच्यामध्ये समजून घेऊया, की आपण इंटरेस्ट पकडूया 12%चा. तर आपले पैसे डबल होण्यासाठी किती दिवस लागतील? तर जवळपास 6 वर्षाचा कालावधी लागेल. त्याच ठिकाणी आपण इंटरेस्ट रेट जर 15% पकडला, तर आपली जी रक्कम डबल होण्यासाठी जवळपास 5 वर्षाचा कालावधी लागेल. तर अशा पद्धतीनं हे कंपाउंडिंग वर्क करतं. पण प्रॉब्लेम कुठे येतो, की ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो, आपण म्युच्युअल फंडमध्ये म्हणा, रिअल इस्टेट म्हणा, एफ-डी म्हणा किंवा पी-पी-एफ म्हणा, कशामध्येही आपण इन्शुरन्समध्ये म्हणा, कशामध्येही आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना, तर आपला पहिला प्रॉब्लेम काय, की आपण त्याला टाईमच देत नाहीये. त्या इन्व्हेस्टमेंटला ग्रो होण्यासाठी पुष्कळ टाइम देत नाही. आता एक एक्झाम्पल बघा, की एम-फीचा डेटा आहे. म्युच्युअल फंडमध्ये ज्या लोकांनी एस-आय-पी स्टार्ट केलेली आहे, त्यांचा डेटा अवेलेबल आहे मार्केटमध्ये, की 3 वर्षाच्या आधी एस-आय-पी स्टॉप करणारे नंबर किती आहेत? तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, की जवळपास 90% लोकं 3 वर्षही एस-आय-पीला होऊ देत नाहीयेत. त्याच्या आधीच एस-आय-पी स्टॉप करतायत. तर तुम्हाला बेनिफिट कशा पद्धतीने मिळेल? कारण की म्युच्युअल फंडमध्ये, एस-आय-पीमध्ये या कंपाउंडिंगचं मॅजिक जे आहे, ते तुम्ही जितक्या जास्त दिवस इन्व्हेस्टमेंट करताय, ते एक्झाम्पल आपण बघूच येणाऱ्या व्हिडिओमध्ये. जितक्या जास्त दिवस इन्व्हेस्टमेंट करताय, त्या पद्धतीमध्येच तुम्हाला रिटर्न मिळतात. त्यामुळे ही शॉर्ट टर्मसाठी म्युच्युअल फंड किंवा कुठलीही इन्व्हेस्टमेंट नसते. जुन्या कालावधीमध्ये आपण बघितलं, की आपल्या वडिलांनी म्हणा किंवा आपल्या आजोबांनी प्रॉपर्टी घेतलेली आहे. रिअल इस्टेटमध्ये घेतलेली म्हणजे प्लॉट घेतलेला आहे. त्याची किंमत किती होती त्यावेळेस? ₹40,000-50,000 होती. त्यावेळेस त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली अमाउंट आहे त्या प्लॉटमध्ये आणि त्या जागेमध्ये. तर आता सध्या जर व्हॅल्यू जर बघितली आपण त्याची, तर जवळपास 40-50 लाख रुपये झालेली आहे. अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुमच्या आजूबाजूला खूप आहेत. त्यामुळं रिअल इस्टेट म्हणा, म्युच्युअल फंड म्हणा, कशालाही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ना, त्याला टाईम देणं खूप महत्त्वाचं असतं. तर कशा पद्धतीनं हे कंपाउंडिंग वर्क करतं ना, तर आपण एक म्युच्युअल फंडच्या एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. आता बघा, की तुम्हाला स्क्रीनवर एक विंडो दिसत असेल. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, की आपण फक्त 5,000 ची एस-आय-पी घेतलेली आहे. मिडल क्लास लोकं जे आहेत, ते महिन्याला ₹5,000 वाचू शकतात. तर 5,000 ची एस-आय-पी घेतलेली आहे. टाईम जो आपण इथं दिलेला आहे, तो जवळपास 25 वर्षाचा टाईम घेतलेला आहे. ठीक आहे. आणि दरवर्षी आपलं इन्कम तर वाढणारच आहे. इन्फ्लेशन वाढतंय. किती टक्क्यांनी? 5 ते 6% महागाई वाढते. त्यामुळे काय केलेलं आहे आपण? इथं एक टॉप अप केलेलं आहे. एक स्टेप अप एस-आय-पी केलेली आहे जवळपास 5%. म्हणजेच काय? या वर्षी तुम्ही 5,000 ची एस-आय-पी लावली. तर पुढच्या वर्षी काय करायचंय? 5% वाढवायची. म्हणजे किती? ₹200-250 तुम्हाला एस-आय-पी तुमची वाढवायची आहे. असंच करत जायचंय तुम्हाला कंटिन्युअसली. म्हणजे जसं तुमचं उत्पन्न वाढतंय, त्या पद्धतीमध्ये तुमची एस-आय-पी पण वाढवायची आहे. आता बघा, की आपण इथं किती रिटर्न धरलेले, की लोकं म्हणतील, की 15% रिटर्न थोडेच मिळतायत. पण तुम्ही जर हिस्ट्री काढली स्मॉल कॅप, मिड कॅपच्या फंड्सची, जर त्यांचे रिटर्न जर आता सध्या जरी बघितले तुम्ही एव्हरेज रिटर्न, तर तेही रिटर्न जवळपास 16, 17, 18% वर आहेत. तर आपण इथं 15% धरले. कारण की आपण कालावधी जो आहे, तो 20-25 वर्षाचा धरतोय. खूप मोठा कालावधी धरतोय. त्यामुळं हे जर तुम्हाला रिटर्न मिळाले, तर तुम्ही अमाउंट किती इन्व्हेस्टमेंट करताय? जवळपास 28 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला रक्कम जी मिळणारी आहे 25 वर्षानंतर ती जवळपास 2,24,00,000 रुपये तुम्हाला मिळतील. जर अशा पद्धतीने जर तुम्ही एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता बघा कंपाउंडिंगचं मॅजिक कशा पद्धतीने चालू होतं. आता हाच कालावधी जो आहे, तो आपण सुरुवातीला काय करू, की फक्त 10 वर्षाचा ठेवू. ठीक आहे. 10 वर्षामध्ये तुम्ही 5,000 ची एस-आय-पी केली. 5% दरवर्षी तुम्ही त्याच्यामध्ये वाढवत चालणार आहे. आता बघा, की तुम्ही इन्व्हेस्टमेंट अमाउंट किती करताय? 7,54,000 आणि तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे, ती जवळपास 16,52,000 आहे. ठीक आहे. तुम्ही 10 वर्ष केल्यानंतर. तोच कालावधी आपण फक्त 5 वर्षासाठी वाढवूया.
तुम्हाला किती रक्कम मिळते? 16 वरनं डायरेक्ट 42 लाख. त्याच ठिकाणी आपण फक्त अजून 5 वर्षासाठी कालावधी वाढवूया, 20 वर्ष करूया. तर तुम्हाला ही रक्कम जी मिळणारी आहे, ती जवळपास 1 करोड रुपये मिळते. अजून ह्याच्यामध्ये आपण 5 वर्ष जर वाढवले, तर तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे, ती 2 करोड 24 लाख रुपये. तर अशा पद्धतीनं फक्त सुरुवातीच्या काळामध्ये कंपाउंडिंगला वेळ लागतो. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये त्या पद्धतीचे तुम्हाला रिटर्न दिसणार नाहीयेत. पण जसं-जसं तुमचा टाईम जास्त जाईल, त्या पद्धतीमध्ये तुमचे रिटर्न इथं जनरेट व्हायला चालू होतील. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, एस-आय-पी करायची आहे, तर तुम्हाला टाईम द्यावा लागणार आहे आणि तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं, तर आपण इथं टाईम जर 25 वर्षाचा पकडला आणि ह्या टाईमला आपल्याला अजून शॉर्ट करायचं आहे, तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, की ज्या वेळेस मार्केट डाऊन असेल, त्यावेळेस काही ना काही अमाउंट जर तुम्ही टॉप करत राहिलात, तर तुम्हाला एवढे 20-20 वर्ष, 25 वर्ष थांबायची गरज नाहीये. शॉर्ट टर्ममध्ये पण तुमचे सगळे गोल अचीव्ह होऊ शकतात. याच्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ YouTube चॅनल अवेलेबल आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही एस-आय-पी डेट कुठली लावायची आहे, म्युच्युअल फंडमध्ये फंड कशा पद्धतीनं सिलेक्शन करायचं आहे, ॲसेट अलोकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचे डिटेल व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्यामुळे ते व्हिडिओ बघा तुम्ही आणि तुम्ही एस-आय-पी स्टार्ट करा. तर हे झालं म्युच्युअल फंडचं. आता दुसरं बघूया, की मी तुम्हाला पहिल्यांदाच एक्झाम्पल सांगितलं, की तुम्ही विप्रोच्या शेअरमध्ये ₹10,000 इन्व्हेस्ट केले असते, तर तुम्हाला आज जवळपास 200 करोड झाले. तर आता बघा, की ज्यांचा स्टॉकमध्ये इंटरेस्ट आहे, प्रॉब्लेम काय होतो, की आपण स्टॉक तर बाय करतोय, पण आपल्या पोर्टफोलिओमधला जो स्टॉक चांगला परफॉर्म करतोय, त्याला आपण सेल करतोय. मग प्रॉब्लेम काय होतो, की आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण 15-20 स्टॉक घ्यायचे. याच्याबद्दलचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, की तुम्ही कशा पद्धतीने सिलेक्शन करायचं, फंडामेंटल एनालिसिस करायचं, याच्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही ज्यावेळेस पोर्टफोलिओ बनवता, प्रॉब्लेम काय होतो, की जी चालणारी कंपनी आहे, ज्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, अशा कंपनीलाच आपण सेल करतो आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये सगळ्या ज्या नॉन परफॉर्मिंग कंपन्या आहेत, ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही, जे स्टॉक खाली येत आहेत, याला आपण होल्ड करून ठेवतो वर्षानुवर्ष आणि आपला पोर्टफोलिओ 3 ते 4 वर्षानंतर हा रेड दिसायला चालू होतो. त्यामुळेच काय की जी कंपनी चालणार आहे, की आपण आता बघा, की सगळ्यात पहिल्यांदा बघा, की कुणालाही माहीत नाहीये, की कुठली कंपनी वर जाणार आहे. त्या प्रमोटरलाही माहीत नाहीये, कुणालाही माहीत नाहीये. त्यामुळं आपण फंडामेंटल अॅनालिसिस केलं, एक कंपनी सिलेक्ट केली, पोर्टफोलिओ बनवला चांगला. त्याच्यानंतर आपलं काम काय आहे, की त्या कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट बघायचे फक्त आणि रिझल्ट बघून आपण त्याच्यामध्ये कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करत जायचं. लाँग टर्ममध्ये चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट होऊ शकते. स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करून फक्त स्टॉक आपल्याला सेल करायचा नाही. ज्यावेळेस आपण कुठल्याही कंपनीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेस काही ना काही पर्सेंटेजमध्ये त्या कंपनीची ओनरशिप आपल्याकडे येते. त्यामुळे कंपनी काय करते, की डिव्हिडंड डिक्लेअर करते. म्हणजेच काय, प्रॉफिटमधला नफा जो आहे, तो तुम्हाला शेअर करते. तर तेही पैसे आपण जर रिइन्व्हेस्ट केले कंपनीच्या स्टॉकमध्ये, तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, की कंपनी काही दिवसानंतर बोनस डिक्लेअर करत असते. म्हणजेच काय, की तुमच्याकडे जर 100 शेअर असतील, तर 1:1 बोनस दिला, तर तुमच्याकडे शेअर्सची संख्या 200 होते. शेअरची प्राइस अर्धी होईल, पण तुमच्याकडे शेअर्सची संख्या वाढते. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस तुम्हाला डिव्हिडंड अजून जास्त मिळतो. त्याच्यानंतर बघा, की कंपनी काय करते, की स्प्लिट करत असते शेअर्स. तर अशा पद्धतीच्या ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, या कंपनी दर 2 ते 3 वर्षानंतर करत असते. आणि ती कंपनी जर चांगले त्याच्यामध्ये पोटेन्शियल असेल, चांगल्या पद्धतीने जर बिझनेस करत असेल, ग्रोथ होत असेल, तर अशा पद्धतीचे रिटर्न सुद्धा तुम्हाला लाँग टर्ममध्ये मिळू शकतात. त्यामुळं म्युच्युअल फंड म्हणा, रिअल इस्टेट म्हणा किंवा एफ-डी म्हणा किंवा पी-एफ म्हणा, पी-पी-एफ म्हणा, अशा पद्धतीचे एन-पी-एस म्हणा, अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय लाँग टर्मसाठी, तर तुम्हाला टाईम देणं गरजेचं आहे. अशाच नॉलेजेबल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे, ज्यांना त्यांच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करायचा आहे, स्टॉकमध्ये कुठल्या इन्व्हेस्टमेंट करायची आहे, अशा पद्धतीचं नॉलेज जर पाहिजे असेल, तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये त्या स्टॉकचं नाव टाकायला हरकत नाहीये. ज्यांना म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे, त्यांनी या नंबरवर एस-एम-एस करू शकता, WhatsApp करू शकता. फक्त फोन लावू नका. कारण की खूप जास्त फोन येत आहेत. त्यामुळे WhatsApp करा. तुम्हाला त्याचा रिप्लाय जरूर दिला जाईल.